श्लोक 11. तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्थ, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच म्हणजे भगवंत त्यांचे आत्मभावात म्हणजेच अंतःकरणात शिरून तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. विवरण: भगवंताच्या त्या भक्तांमध्ये एका भगवत भक्ती वाचून अन्य कोणत्याच गोष्टीची इच्छा उरलेली नसते. अगदी मुक्तीची म्हणजे मोक्षाची सुद्धा त्यांना इच्छा नसते, त्यांना त्याची गरज सुद्धा कधी वाटत नाही. मग अशा भक्ताला काय द्यावे? त्याचे निष्काम भजन पाहून त्याची काहीतरी सेवा करायला पाहिजे असं भगवंताला सतत वाटत राहते. म्हणूनच भगवंत त्यांना बुद्धियोग व ज्ञानयोग प्रदान करतात. ददामी बुद्धियोगंतम किंवा आणि ज्ञानदीपेन भास्वता. बुद्धियोग म्हणजे कर्मयोग व ज्ञानयोग ही दोन्ही साधने आहेत. या साधनांचा माझे भक्त उपयोगच करत नाहीत, कारण मला प्राप्त करण्याचे महत्त्वाचे साधन जे भक्ती आहे ती त्यांना साध्य झालेली आहे, म्हणून ते याचा विचारसुद्धा करत नाहीत. ज्ञानयोग प्रदान करणे म्हणजे ज्या अज्ञानामुळे प्रत्येकाला मी कोण, माझे स्वरूप काय असे जे प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत असे वाटत राहते, ते त्यांचे अज्ञान भगवंत ज्ञानयोग देऊन दूर करतो. पण इथं आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की यासाठी ह्या भक्ताला काहीही करावे लागत नाही. या क्रिया फक्त भगवंत करीत असल्याने त्या भक्ताला श्रवण, मनन, निधिध्यास अशा प्रकारची कोणतीच साधना किंवा अभ्यास करण्याची गरज उरत नाही. त्यामुळेच कर्मयोगाने प्राप्त होणारे निष्काम भावाचे जे तत्व व ज्ञानयोगाने प्राप्त होणारा स्वरूपबोध दोन्ही अगदी सहजच प्राप्त होतात, त्याला अगदी विनासायास मिळून जातात. त्यामुळेच भक्ताचा देहाभिमान नष्ट होतो. या सर्व गोष्टी भगवंत अगदी मातेच्या प्रेमाने, आईच्या प्रेमाने आपल्या भक्तासाठी आपणहूनच करतात. म्हणजे कसं असतं की बाळाला भूक लागली आहे हे फक्त जसं आईलाच कळतं, तसंच हा भगवंत आपल्या भक्तासाठी आता आपण काहीतरी करूया म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टी अगदी आपल्यापणाने त्याच्यासाठी करत राहतो. आपल्या या भक्तामध्ये कोणत्याही प्रकारची उणीवसुद्धा राहू नये असेही या भगवंताला सातत्याने वाटत असते. कर्मयोगात शांतरस व ज्ञानयोगात अखंड रस आहे, तर भक्तियोगात अनंत रस आहे. शांतरसात व अखंड रसात अनंत रस असत नाही, पण या अनंत रसात मात्र हे दोन्ही रस सामावलेले आहेत. तसेच कर्मयोग व ज्ञानयोग दोन्ही लौकिक साधने आहेत, पण भक्तियोग हा अलौकिक आहे. एकदा का अलौकिकाची प्राप्ती झाली की मग त्या लौकिकाची प्राप्ती भगवत कृपेने अगदी सहज होऊन जाते. येथे एक लक्षात घ्यायला हवे की अनंतत्व व अलौकिकत्व हे फक्त भगवंताचेच ठिकाणी आहे. भगवत रूप झालेल्या भक्ताचे ठिकाणी ते अगदी सहजच निर्माण होऊन जाते. असा हा ज्ञानी भक्तिरहित असू शकतो. एखादा ज्ञानी हा भक्तिरहित असू शकतो, पण भक्त मात्र ज्ञानरहित असू शकत नाही. ज्ञानी त्याचे ज्ञानामुळे अहंकारी होतो, पण भक्ताला ज्ञातेपणाचा अहंकारच नसतो, कारण त्यांनी इथे सगळं भगवंतालाच अर्पण केलेलं आहे आणि त्याला प्रत्यक्ष भगवंताने केलेला वासुदेव सर्व हा तत्वबोध झालेला आहे. आणि आपल्या भक्तांच्यासाठी भगवंत काय करतो तर आपल्याला ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे की ध्रुव बाळ अरण्यात जाऊन परमेश्वराच्या दर्शनासाठी तप करतो आणि जेव्हा प्रत्यक्ष भगवंत त्याच्यासमोर येऊन उभं राहतं तेव्हा त्याला माहितीच नसतं की हाच तो परमेश्वर आहे. आणि मग मी परमेश्वर आहे, तुला काय हवं ते तू माग असं जेव्हा भगवंत सांगतो तरी पण त्याला ते काही कळत नाही. म्हणून ज्ञानदेवानी असं एक छान वर्णन केलं आहे की मधुवनी ध्रुवासी केले
कपोले शंखे शिवतले, म्हणजे त्याच्या गालाला शंखाचा असा नुसता स्पर्श केला भगवंतानी, आणि मग त्या ध्रुवाला सर्व प्रकारचं ज्ञान तिथे आपोआप झालं. आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती केली, आपल्याला काय हवं ते मागून घेतलं. असा हा भक्त आणि भगवंताचा भाव आहे, असं आपण इथे लक्षात घ्यावं. भक्तावरील भगवंताची ही अलौकिक व विलक्षण कृपेची गोष्ट पाहून अर्जुन भगवंताच्या कृपेने एकदम प्रभावित झाला व त्याने पुढील प्रमाणे भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पुढील श्लोकात आपण पाहूया. इथे थांबूया.